कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा सुळगाव मार्गावरील वन परिक्षेत्र संशोधन अधिकारी आजरा हे कार्यालय सतत बंद असतं असा आरोप स्थानिकांमधून होतोय। वरिष्ठ अधिकारी देखील याबाबत उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत। आजरा सुळगाव रोडवर वनपरिक्षेत्र संशोधन अधिकारी आजरा हे कार्यालय आहे। या कार्यालयात विविध प्रकारचं वनविषयक संशोधन केलं जातं। या कार्यालयात एक क्लार्क आणि 2 फिरते कर्मचारी असल्याचं सांगण्यात येतंय। कार्यालयीन कामासाठी अनेक नागरिक या ठिकाणी फेऱ्या मारतायत। मात्र कित्येक दिवसांपासून हे कार्यालय बंद अवस्थेत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। सरकारी कार्यालय लोकांच्या सेवेसाठी असतात, मग अधिकारीच कार्यालयात नसतील तर त्यांच्यावर वरिष्ठ कारवाई करणार का, असा सवाल उदय लाड यांनी उपस्थित केलाय। आजरा येथील सुळगाव येथील रोडवरील विभागीय कार्यालय वन विभागाचं जे संशोधन कार्यालय हे कार्यालय 9:45 ते 5 वाजेपर्यंत चालू पाहिजे। असं असताना देखील त्या कार्यालयाचे जे संबंधित पदाधिकारी आहेत किंवा अधिकारी जे आहेत ते त्या कार्यालयात दिसून येत नाहीत। ज्या वेळी आम्ही त्या भागामध्ये जातो, RTIचा मी अर्ज टाकलेला, त्या माहितीसाठी मी गेलो असता ते कार्यालय बंद अवस्थेत आलं। काल आज 2 दिवस मी तिकडे फेरी मारतो पण कार्यालय बंद आहे आणि संबंधित अधिकारी तिथे कोणीच नाही। कार्यालय हे लोकांच्या सेवेसाठी आहे आणि लोकांचे जर सेवा जर हे करू शकत नसतील तर ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का, असा एक प्रश्न निर्माण होतो। दरम्यान कार्यालयातील कर्मचारी बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळं कदाचित कार्यालय बंद असावं, असं वनक्षेत्रपाल मनोज कुमार कोळी यांनी सांगितलंय।